नमस्कार. मला कालिंदी मॅडमना भेटायचं आहे, पण एक रिक्वेस्ट करायची होती. ही माझी मुलगी आहे आनंदी. आम्ही तिला आत नाही घेऊन जाऊ शकत, थोडं महत्वाचं बोलायचं. ती इथे बसली तर चालेल थोडा वेळ? हो चालेल ना. ती तिथे खेळू शकते आणि आमच्याकडे तिच्यासाठी खेळणी सुद्धा आहेत. अरे वा. आनंदी, आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे. जरा थोडा वेळ थांबशील इथे? बस. आलोच हा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही दोघं पुन्हा काय नवीन खोटं घेऊन आलेला आहे? नाही मॅडम, तुम्ही असं नका बोलू. आम्ही आजपर्यंत कधीच तुमच्याशी खोटं नाही बोललो. ते कोर्टात दिसलंच. मी तुम्हाला एवढी मदत केली, बँकेची केस लढायला तयार केला आणि गुन्हेगार कोण निघाला शेवटी? तुमचा नवरा सिद्धिराज गाडे पाटील. माझा वेळ कशाला वाया घालवलात तुम्ही? नाही 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 मॅडम, तुम्ही जसं समजताय ना तसं खरंच काही नाहीये. तसं सिद्ध झालं होतं कोर्टात, पण हे खरं नाहीये. आणि म्हणूनच आपण वरच्या कोर्टात पण अपील केलंय आणि आता सुद्धा सिद्धिराज बेलवरच बाहेर आले. आणि म्हणूनच आता कोर्टाची पुढची नोटीस घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोय. तुम्हाला असं वाटतं की आता मी तुमची केस घेईन? मला ना तुमच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते. मॅडम प्लीज प्लीज थोडी मदत करा ना आम्हाला. आम्हाला घटनास्थळाचे डॅमेज झालेले गाडीचे फोटोज आणि सीसीटीव्ही फुटेज पण हवंय. अच्छा. मॅडम म्हणजे आपल्याला फुटेजमध्ये दिसतं त्याप्रमाणे एखाद्या छोट्या गाडीने जर का छोट्या गाडीलाच धडक दिली, म्हणजे 4 व्हीलरलाच धडक दिली ना, तर गाडी अशा प्रकारे गोल फिरूच शकत नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळतंय का? सिद्धिराज या अपघाताला जबाबदार नाहीच आहे. कदाचित अजून कुठल्या तरी बाजूनं त्या गाडीला धडक बसली असणार. मग ती धडक कुणाची बसली, कशी बसली हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. मला नाही वाटत ह्या केसमध्ये काही दम आहे. मी तुमची केस घेऊ शकत नाही. आय एम रिअली सॉरी. मॅडम अहो पण आम्ही काय म्हणतो, तुमच्याशी तर मला बोलायचंच नाही. प्लीज तुम्ही निघा. माझ्याकडे दुसरे क्लायंट आहेत. मॅडम तुम्ही जरी केस घेतली नाही तर मी या प्रकरणातून कधीच बाहेर नाही पडू शकणार आहोत. गुड. याचा अर्थ आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शाबूत आहे असा होतो. गुड गुड. हे बघा मॅडम, मी तुम्हाला परत एकदा सांगते, जरी त्यावेळेला सिद्धिराज ती गाडी चालवत असले तरी त्यांच्या गाडीमुळे तो ऍक्सिडेंट झालेला नाहीये. मला याची खात्री आहे. कदाचित आपण परत जर का त्या गोष्टीचा नीट अभ्यास केला ना तर आपल्याला यातलं सत्य कळू शकेल. भावना, मी किती वर्ष वकील म्हणून काम करते माहितीये तुला? तू आता मला शिकवणार केस कशी हाताळायची ते. माझा तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि तो सहजासहजी परत येणार नाही. आता तुम्ही स्वतःहून बाहेर जाताय की मी सेक्युरिटीला बोलू? हे बघा मॅडम, आम्ही शांतपणे बोलतोय याचा अर्थ असा नाही की आमची बाजू चुकीची. तुम्ही सत्याच्या बाजूने बोलतात म्हणून तुमच्याकडे आलो होतो आम्ही. भावना, आपण बघू काय करायचं ते. मॅडम यांच्या मुलीला पॅनिक अटॅक आलाय. त्यांना श्वास घेता येत नाही. तुम्ही प्लीज पटकन बाहेर चला. काय काय होतं? काय झालं तुला? काय झालं? काय झालं नेमकं? काहीच झालं नाही मॅडम. हे दोघं जण इथे खेळत होते. अचानकच हिला काहीतरी व्हायला लागलं. वेगळंच काहीतरी करायला लागली ती. अहो मॅडम, माझ्याकडे काय बघताय? माझ्या मुलाने काही केलेलं नाहीये. ते दोघं खेळत होते आणि खेळता खेळता याचा ट्रक आणि तिची गाडी यांची धडक झाली बस. आणि ही मुलगी असं वागायला लागली की खऱ्या ट्रकनी खऱ्या गाडीला धडक दिली. ही छोटी मुलगीच ओव्हर रिॲक्ट करते. नाही नाही मॅडम, तिला खरोखरच ट्रकची भीती असेल. हिचा ह्यापूर्वी कधी काही ऍक्सिडेंट झालाय का? हो,
ही श्रीकांत इनामदारांचीच मुलगी आहे. ऍक्सिडेंटच्या वेळी ही त्यांच्या सोबत होती. कसं असतं ना मॅडम, लहान मुलांच्या डोक्यामध्ये ना काही आठवणी एकदम फिक्स होतात. तुमच्या मुलाच्या ट्रकने जेव्हा तिला धडक दिली तेव्हा तिच्या त्या ऍक्सिडेंटच्या आठवणी जागे झाल्या असतील. आणि बाबा काय काय चला घरी, मला खूप भीती वाटते. पिल्लू पिल्लू अगं कसली भीती वाटते तुला? हा बरं तो मुलगा फक्त खेळत होता अगं तुझ्याशी. काय झालं तुला? कारण जेव्हा मी, बाबा आणि आजी गाडीने जात होतो तेव्हा असं ट्रकने आम्हाला धडक दिली. तेव्हापासून मला आजी आणि बाबा कधीच भेटले नाही. आनंदी बाळा, मला सांग, तुला नक्की आठवत आहे का की तुमच्या गाडीला ट्रकनेच धडक दिली होती? हो बाबा, हो, मला ट्रकची खूप भीती वाटते. हिला ट्रकची नेहमी भीती वाटते का? हो, म्हणजे आम्ही जेव्हा रस्त्याने जात असतो ना तेव्हा असे मोठ्या गाड्यांचे आवाज आले, विशेषतः ट्रकचा आवाज आला ना की ती कानावर हात ठेवते. पण या सगळ्याचा अर्थ असा असेल असं मला नाही वाटलं कधी. सिद्धिराज, मला तुमचं लायसन्स बघू जरा. ट्रक चालवता येतो का? नाही कधी चालवलंय का? मॅडम, मी तुम्हाला खरंच सांगतोय, त्या दिवशी मी कार चालवत होतो. याचाच अर्थ या केसमध्ये आणखी एक मोठा उलगडा व्हायचा बाकी आहे आणि मला तो शोधायला आवडेल. कसला उलगडा म्हणताय तुम्ही? आनंदीची गडबड होत असेल, तुम्ही लगेच तिच्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू असं मला वाटतं. लहान मुलं कधी खोटं बोलत नाही. म्हणजे तुम्ही आनंदीने केलेल्या या उलगड्यामुळे मी ही केस स्वीकारते. पण असं करून कसं चालेल? म्हणजे आनंदीला साक्ष द्यावी लागणार ना रजा. आनंदीने साक्ष दिली तर आपला सिद्धू सही सलामत सुटू शकतो ना. आणि आपण काय तिला खोटं बोलायला लावतोय का? तिने जे स्वतः पाहिलंय तेच सांगायचंय ना कोर्टात. आई अगं, पटतंय मला तुझं, पण सिद्धिराजना असं वाटतंय की आनंदीला पुन्हा ते सगळं आठवताना खूप त्रास होईल. आणि बरोबर आहे ना त्यांचं. मान्य आहे मला, आपल्या आनंदीला थोडा त्रास होणार, पण तो त्रास थोड्या वेळापुरता असणार आहे आणि त्यात तू तिच्या बरोबर असणार आहेस. आता मला सांग बाळा, आपल्या आनंदीला थोड्या वेळापुरता होणारा त्रास आणि आपल्या सिद्धूला होणारी शिक्षा, या दोन गोष्टींमध्ये आपण कशाची निवड करायला पाहिजे? आणि आपली आनंदी तिने जे पाहिलंय, जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तेच सांगणार आहे ना. अगं तिने सांगितलं ना आपल्याला, त्या ट्रकने गाडीला धडक दिली होती. किती मोठी साक्ष आहे ही. पण आता या सिद्धूने आनंदीला या केसपासून दूर ठेवायची तुला शपथ घालून ना खरंच खूप मोठी चूक केली.